तर भावनो एक बघा आमच्याकडचा नजारा. इथे एक पण झाड लावलं नाही, कारण झाड लावायला जागाच नाही बघा. सगळीकडे असं खडा काय खडा ते खणल्यात वाटतं. पावसाचे आमच्याकडे एक नंबर दिसतं. आता उन्हाळा आहे मगून छोटी जी झोपडी बांधली ती मोडले सगळे. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आम्ही चाललोय आज फिरायला आमच्या डोंगरावरती. इकडे बारीक मुलं खेळतात, हे बघ कशी माती उडवतात, हे बघा लय मजा करतात. मित्रांनो आम्ही दोघे चाललो, हे बघा पुढे त्याचं पण युट्यूब चॅनल आहे. त्याच्या युट्यूब चॅनलचं नाव आहे राजवीर ब्लॉगर. तर त्याला जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा, भावना सपोर्ट करा. तो पण ब्लॉगच बनवतोय आता आणि मी पण चाललोय. आम्ही दोघे चाललोय आता आमच्या डोंगरावरती फिरायला. आणि संध्याकाळचे वाजले तर 5-5:30. आम्ही चाललोय दोघे. आणि मी तुम्हाला आमचा मंदिर दाखवतोय, व एक इकडं आहे आज चाललोय. तर भावनो मला जास्तीत जास्त सपोर्ट करा मित्रांनो. तर मित्रांनो आम्ही डबल एकदा आमचा वातावरण देखायला आलो, इकडे नजारा या साईडला, हे बघा. आणि इकडं माथेरानला शर्ती होत्या वाटतं काल. लय ब्लॉगर पण गेले होते बघायला, त्यांच्या पण व्हिडिओ आल्या होत्या इंस्टावरती. शर्ती बघायला गेलेत. हे बघा इथे राजूर आहे आणि आम्ही दोघे आलेलो इकडे फिरायला मस्त. मित्रांनो इकडे जास्त वारं सुटतंय, मागून आवाज थोडा येतोय. हे बघा इकडे गावात सगळे. आणि तिकडे माथेरान दिसतं का तुम्हाला, माथेरानचा डोंगर, हे बघा. आणि ते तिकडे चांदेरी आणि इकडे मलंगड, हे बघा. आणि इकडे आमचा डोंगर आहे. इकडे इकडे कोणत्या गावात मित्रांनो कमेंट करा. इकडे कोण कोण राहत आहे या साईडला. दोदानी इकडे गाडीशोर आणि धामणी इकडेच आहे वाटतं. आणि खैरवाडी इकडे अनेक गाव आहेत. आणि इथे एक गाव आहे आमच्या डोंगराच्या बाजूला, आहे इकडे. आणि इकडे एक गाव आहे ते, हे बघा इथे एक गाव आहे. आणि इथे एक थोडं 3-4 घर आहेत इथे डोंगराच्या खाली. आणि इकडे बघा कसं दूर निघतं कंपनीचा, हे बघा. तर मित्रांनो मी तुम्हाला आमचा मंदिर दाखवतो, हे बघा इथे आहे. तिथे एक पण झाड नाही, पहिला होता तसाच आहे. तिथे एक पण झाड लावलं नाही, कारण झाड लावायला जागाच नाही बघा. सगळीकडे असं खडा. या बारीक मंदिर आहे आणि मोठं मंदिर तिकडे आहे बघा. ते झाड दिसतं बघा, हे बघा इथे आहे. तिथे मस्त अशी लादी बिदी मारली. तिथे एकच झाड आहे, ते पण आता बारीक आहे अजून. तर आम्ही चाललो आता आमच्या विहिरीवर. तुम्हाला दाखवतो आमची विहीर कशी आहे. इकडे आमचं गाव आहे आणि आम्हाला पाण्यावर यायला इकडे यायला लागतं पाण्यावर. तर ही आमची विहीर, हे बघा एवढं पाणी खोल गेलेलं आहे, हे बघा. इकडे आमची विहीर आहे. आमच्याकडे पाण्याची लय टंचाई आहे. आमच्याकडे पाणी नाही प्यायला. ही विहीर आहे पण त्याचं पाणी फक्त आंघोळीला वापरतात, प्यायला. असे विहीर आहे आमची. तर आमच्या गावात पिण्यासाठी पाणी येते, पण ते थोडं थोडं, जास्त नाही येत. ते पण तिकडे जावं लागतं. तुम्ही माझ्या ब्लॉग मध्ये देखलं असाल. तर आमच्याकडे पाणी नाही प्यायचं जास्त. तर भावनो जास्त सपोर्ट करा. तर मित्रांनो आता आम्ही मोठ्या मंदिरात चाललोय, हे बघा इथे समोर मंदिर आहे आमचा मोठा. तर चला जाऊन बघू कसं आहे, तुम्हाला पण दाखवतो मी. तर हे बघा मित्रांनो इथं अशी लादे मारलेले आहेत, हे बघा. आणि आमचं मंदिर आहे. एकच झाड आहे पण इथे, हे बघा. असं इथे मंदिर केलेलं आहे आमचं, हे बघा.
तर मित्रांनो इथे झाडच लावायला जागा नाही तेव्हा लावलेत, पण हे बघा इकडे नारळी काय काय लावलेत, पण ते पावसाळचे गवत वाढल्यावर ते उन्हाळ्याचे लोक पेटवून देतात, ती झाडं पण पेटतात. मग हे बघा इकडे पण झाडं लावलेत, हे बघा हे इकडे. आणि हे आमचं मित्र आले ते बघा इकडून आम्हाला शोधत शोधत आले वाटतं. हे बघा तिघे जण. मी चाललोय आमच्या त्या पॉइंट वरती. हे बघा इकडे तर किती जण आहेत, 4-5 जण आहोत आम्ही आणि चाललोय. संध्याकाळची मस्त व्ह्यू दिसतो इकड. नाही बघा आता तुम्हाला दाखवतो इकडचा व्ह्यू कसला दिसतो आमच्याकडला, भारी एकदम. हे बघा मित्रांनो इकडे आम्ही शेवल्यावर येतोय बघा. या झाड आहे छोटी छोटी, त्यांना काय म्हणतात माहितीये का? उक्षी. आमच्याकडे उक्षी म्हणतात, त्याच्या शेवल्या असतात. मी तुम्हाला धावतो, थांबा थोड्या पुढे जाऊ दे, आमच्या पुढे जातो तेव्हा दाखवतो. हे बघा इकडे एक जण शेवल्यावर दिसलाय मला, तुम्हाला दाखवतो. बघा हे बघ इथे बघा या याच्यात शेवले असतात. हे बघा इथे खांद्यात वाटतं जागीच. हे बघा इकडूनचा व्ह्यू. आणि बघा ही आमची बालाजी बिल्डिंग. काही पावसाचे आमच्याकडे 1 नंबर दिसत. आता उन्हाळा मगून. आणि इकडे कंचांनी छोटीशी झोपडी बांधली, ती मोडले सगळे. तर भावनो एक बघा आमच्याकडचा नजारा एकदम भारी. तर मित्रांनो मी तुम्हाला विमान दाखवतो, आमच्या डोंगराच्या वरून जाते बघा. हे बघा इकडून जातंय. आमचा फोनाचा कॅमेरा थोडा बरोबर नाही, तेव्हा दिसत नाही. हे बघा व्हिडिओ थोडी फोनाचा कॅमेरा चांगला नाही तेव्हा नाही येते बघा. हे बघा काय विमान बोलते इसको. आणि बघ कसा असतंय वामन शेट्टी. इवान काशी लावली होती तेव्हा हे झोपडे केलंय. हे बघा इकडे काशी लावली ती होती कुणीतरी आमच्या गावातली, आणि ते झोपडा बांधला एकदम मस्त. आता कोण नाही राहत. हे बघा चटई पण लटकते सगळा, आणि ते झेंडा लावला ते बघा. मित्रांनो गवतात का नाही शेवटी. हे गवस रे, हे तो झेंडा उचल रे. हे वामन तो इथे कुठ तर लावून ठेव. इकडा ते पडेल वाटत. आता कसं भारी दिसत ना. बघा काय सांगतो, शेवली खपली सगळी माणसं आहे. शेवली खपली वाटत. कुठे आंबा, इथे आंबा उंगवला आहे बघा. मरत आलाय पण पावसाला जेव्हा पै न्यायला त्याला त्यावर जिता रेल का रल पावसाच्या आता पाणी. तर मित्रांनो आता आम्ही चाललोय आमच्या घरी. येत होतो इकडे बसायला, मस्त वारा येत होता. तर आम्ही चाललोय आता घरी आमचे. त्या तिकडे आमचं गाव आहे ते बघा तिकडे. आणि आम्ही आलो होतो इकडे फिरायला मस्त संध्याकाळ. तर मित्र आमच्या गावातच झाड आहेत, आणि इकडं कुठेच झाड नाही दिसणार तुम्हाला. नुसता मोकळा मोकळा आहे, गावातच झाड आहेत. आता तो लाईट ढिम वाटते, थोडी लाईट थोडी ढिम आहे. तर मित्रांनो कसं वाटलं माझा नवीन ब्लॉग, तर
चांगलं वाटलं असेल तर माझे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला दुसऱ्या ब्लॉग मध्ये भेटू.